ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आजचा मेनू हा अतिशय स्वादिष्ट, तेवढाच पौष्टिक आणि पारंपरिक आहे. तो आपण सकाळच्या नाश्त्यात खाऊ शकतो किंवा छोट्या भुकेसाठी सुद्धा बनवता येतो. अगदी सहज सोपा आहे बनवण्यासाठी आणि साहित्यही आपल्या किचन मध्ये सहज उपलब्ध असतं. या ठिकाणी मी घेतलेलं आहे 1 वाटी ज्वारीचं पीठ. हे पीठ थोडस जाड पीठ आहे. हे पीठ आपल्याला कसं बनवायचंय, त्यासाठी ज्वारी घ्यायची, 3 दिवस पाण्यात भिजत घालायची. 3ही दिवस तिचं पाणी बदलत जायचं आणि चौथ्या दिवशी पाण्यातून काढून 2 पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायची, उन्हात वाळत घालायची. आणि या ज्वारीला चांगला उन्हाचा चटका बसला की ती आपण काढून घ्यायची आणि मिक्सर मधून तिचं पीठ काढायचं. चाळणीने चाळून घ्यायचं आणि त्यापासून बनवायची ज्वारीच्या पिठाची उकड. आणि जाड पीठ असल्यास त्याचा दलिया देखील चांगला बनतो. भाकरीसाठी दळून आणलेल्या ज्वारीचं पीठ देखील या उकडीसाठी चालतं, पण अशा पद्धतीने बनवलेल्या पिठाची उकड ही खूप स्वादिष्ट बनते. आपण यामध्ये हव्या त्या भाज्या घालू शकतो. या उकडीचं पौष्टिक मूल्य वाढवतात ह्या भाज्या. मी या ठिकाणी पत्ता कोबी घेतला, थोडासा आल्याचा किस घेतला, कढीपत्ता, कोथिंबीर घेतलेली आहे आणि तिखटासाठी मी हिरव्या मिरच्यांची तुकडे घेतलेले आहेत. आता एका कढईमध्ये तूप घालून घ्यायचं. तूप नसल्यास तेल देखील चालतं. जशी भाज्यांना फोडणी देतो त्याच पद्धतीनं आता या उकडीसाठी देखील फोडणी बनवायची आहे. यामध्ये घालून घेतली मोहरी, जिरं घातलेला आहे, आल्याचा किस देखील घालून घ्यायचा, कढीपत्त्याची पानं, मिरचीचे तुकडे आणि किसून ठेवलेला कोबी यात घालून घ्यायचा. थोडीशी कोथिंबीरही घालायची यावेळेस आणि 10 ते 12 सेकंद चांगलं परतून घ्यायचं. आणि आता यामध्ये घालून घेऊयात थोडीशी हळद. आता घालायची यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पूड, ज्यामुळे ही उकड स्वादिष्ट बनते. बघा, ज्वारीची आंबील असो किंवा ज्वारीचा दलिया, यामध्ये जिऱ्याची पूड ही असायलाच हवी, त्यामुळे चव लागते. या उकडीसाठी पाणी घालायचं, ते ज्या वाटीनं पीठ घेतले त्याच वाटीने आपण पाणी घालायचं आहे. 1 वाटी पीठ घेतलेलं आहे मी. 1 वाटी पिठासाठी चौपट पाणी घालायचं, म्हणजे या ठिकाणी मी 4 वाट्या पाणी घालते. मोजून 4 वाट्या पाणी यात मी घातलेलं आहे. आणि आता यामध्ये घालून घ्यायचं चवीनुसार मीठ. मीठ अजूनही आपण घातलेलं नाही. आणि एक उकळी येण्याची वाट पाहायची. ही उकड लहान बाळासाठी बनवत असताना त्यामध्ये फक्त मीठ टाकायचं आणि ती थोडी पातळ ठेवून गाळा शिजवायची. हे उकडीचं पीठ 1 किलो ज्वारीचं बनवून ठेवलं की अनेक वेळा ही उकड होऊ शकते. ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत अतिशय पौष्टिक असते, म्हणूनच लहान बाळाला नाचणीचं सत्व खाऊ घातलं जातं आणि हे देखील ज्वारीचं सत्व आहे. आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. हे पीठ टाकताना गुठळ्या झाल्यास चमचाने फोडून घ्यायच्या. अगदी 2 ते 3 मिनिटातच हे पीठ पाणी शोषून घेतं. ते 2 ते 3 मिनिट आणि 5 मिनिट शिजवायचं, म्हणजे 7 ते 8 मिनिट आपल्याला ही उकड शिजवून घ्यायची, म्हणजे ती चांगली शिजली पाहिजे. सगळ्या गुठळ्या चांगल्या फोडून घ्यायच्या. आणि तुम्ही अजूनही सात्विक पक्वान्न चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळतील. आणि हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स टाका.
या ठिकाणी तयार आहे पौष्टिक मूल्यांनी भरपूर अशी ज्वारीची उकड. तुम्हीही बनवा, खा आणि खाऊ घाला. आणि आता मी घेते या उकडीचा स्वाद. पुन्हा भेटूयात अशाच एका पौष्टिक मेन्यू सोबत सात्विक पक्वान्नामध्ये.